तर विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना जयंत पाटलांनी जोरदार टोलेबाजी केलेली आहे। हिंदी चित्रपटातील एका प्रसिद्ध गाण्याच्या ओळींचा संदर्भ देत त्यांनी शिवसेनेला टोला लगावलेला आहे। तर रखडलेल्या खातेवाटपावरून त्यांनी आपल्या शैलीमध्ये टोले आणलेत। मग ती हिरोईन काय पंकजाताई ऐकायलाच तयार नसते। त्यावेळी हिरो म्हणतो, तू मैके चली जाएगी मैं दूजा ब्याह रचाऊंगा। लगेच बिहून हिरोईन म्हणते, मैं मैके नहीं चल जाऊंगी रे, मैं नहीं चली जाऊंगी। तसंच काही सध्या राज्यात झालेलं दिसतंय। त्यामुळे मैके चली जाएंगी ते माहेरी कोण गेलं नाही, सरकार स्थापन झालं आणि त्यामुळं थोडासा वेळ दूजा ब्याह रचाऊंगा म्हटलं, लगेच घाबरून सगळी जुळणी झाली। एक महिना होत आला, सभागृह जवळपास 6 दिवस संपले, पण मंत्री महोदयांना हे माहित नाहीये की कोणत्या खात्याचं आपल्याला उत्तर द्यायचं। मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करेन की कुणालाही उत्तर द्यायचा त्रास त्यांनी होऊन दिला नाही। सगळ्या चर्चांचं उत्तर एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिलं। त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुमच्या कुणाचीही गरज नाही, एक मुख्यमंत्री काफी है।